प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त आता मात्र प्रोमो आउट झालेला आहे. आपण या सगळ्यामध्ये तर आता पाहिलंय की एका झटक्यात प्रियाचं सगळं कारस्थान उघडकीला येणार आहे. कारण आता सायलीने या सगळ्यामध्ये खूप मोठा डाव रचत प्रियाला एक्सपोज करण्याचं ठरवलंय. आणि प्रियाला एक्सपोज करत असताना मात्र आता या सगळ्यामध्ये सदा आणि मैना, म्हणजे सदा तर ऑलरेडी या सगळ्याला तयार झालेला आहे. सदा जरी तयार झाला असला तरी मैनाला मात्र आपल्या लेकीवरती विश्वास आहे. आणि सायलीने हेच ओपन चॅलेंज घेतलेलं आहे, मैनाला या सगळ्यामध्ये डोळे उघडायचं. आता मैनाचे डोळे कसे उघडलेत, स्वतः प्रिया, मैना आणि सदा यांच्या जीवावरती उठले हे ज्या वेळेला मैनाला समजलंय, त्या सायलीची मदत करत तिने आता आपला आणि आपल्या नवऱ्याचा जीव वाचवलाय. पण आता सायलीने घेतलेलं हे चॅलेंज कसं पूर्ण केलंय आणि आता सायलीने 24 तासाच्या आतमध्ये कसं काय एक्सपोज केलंय प्रियाला, जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया तर एक्सपोज झाले, पण आता सदा मैनाचे डोळे उघडत त्यांनी स्वतः प्रियाचा पर्दाफाश केलाय. काय घडलंय, कसं घडलंय? प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय की आता सायली आणि अर्जुन या दोघांनी इकडे आता सदा मैनाला ओपन चॅलेंज दिलेलं आहे आणि 24 तासामध्ये प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्याचं प्लॅनिंग केलंय. पण आता अर्जुनला या सगळ्यामध्ये अजूनही जराशी शंका आहे. अर्जुन या सगळ्यामध्ये अजूनही सायलीला असं म्हणत आहे की सायली, मला काय वाटते माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे कसं काय तू हे करणार आहेस. यावरती सायली आता सांगायला लागते, सर तुम्हाला माझ्यावरती शंका आहे, पण सायली 2.0 व्हर्जनवरती तर आता तुम्हाला शंका नाही आहे ना. यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, हो ते तर ठीक आहे, पण तुझं प्लॅनिंग काय. यावरती सायली आता अर्जुनला एक युक्ती सांगते. घरात जाऊन काय बोलायचं, कसं बोलायचं, हे सगळं तिने आता अर्जुनला सांगितल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं आता करायला मी तयार आहे. आणि त्यानंतर दोघं जण प्रेक्षकांनो घरी आलेले. आता इकडे हे दोघं जण घरी आलेत आणि त्यांच्या नाटकाच्या प्लॅन प्रमाणे पुढचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. आता मात्र इकडे प्रताप विषय काढतोय, काय रे काल रात्री कुठे होतात तुम्ही, म्हणजे खरं सांगायचं तर आता आईस्क्रीम खायला गेलात असं मला वाटलं होतं, पण आम्हाला सांगून का नाही गेलात. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, म्हणजे ह्या दोघांच्या प्लॅन प्रमाणे पुढचं आता ह्यांचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. आणि अर्जुन सांगतोय, डॅड खरं तर आम्ही एका वेगळ्याच ठिकाणी गेलो होतो, म्हणजे खरं सांगायचं तर आम्हाला काहीतरी महत्त्वाचा क्लू हातामध्ये लागला आणि त्याच वेळेला आम्ही तिकडे गेलो होतो, पण अचानकपणे काही गोष्टी बदलल्या. असं म्हणत अर्जुनने आता अर्धवट माहिती ज्या वेळेला इकडे सांगितलेली आहे, त्यावेळेला मग आता लगेचच इकडे प्रताप म्हणतो, म्हणजे तन्वी म्हणते ते खरं होतं का. तन्वी आता सांगत होती की तुम्हाला तुमच्या जीवाला धोका असू शकतो महिपत पासून, असं काही करायला तुम्ही गेला होतात का. यावरती तो सांगतो, नाही तसं काही नाहीये. त्यावरती सायली सांगते, आम्ही तुम्हाला ना नंतर सगळं सत्य सांगतो. प्रेक्षकांनो, हे ज्या वेळेला बोलणं चालू आहे त्यावेळेला मात्र आता प्रिया तिकडे आलेली आहे. प्रिया आता तिकडे येते आणि या सगळ्यांचं बोल आणि प्रिया आता सांगायला लागते, अर्जुन, सायली काल रात्री तुम्ही किती वाजता घरी आलात, म्हणजे मला तुमची काळजी वाटत होती. मला खरंच असं वाटत होतं की या सगळ्यामध्ये तुम्हाला महिपतने काही केलं तर नाही ना. यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, नाही असं काही नाहीये, महिपत आम्हाला काही करू पण शकत नाहीये आणि मुळातच आम्ही महिपतच्या इथे गेलो नव्हतो. मग त्यानंतर ती म्हणते, मग कुठे गेला होतात तुम्ही. मला तर खूपच भीती वाटत होती की नक्की काय घडतंय ते. यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, नाही तुला भीती वाटायचं खरंच काही कारण नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता सायली सांगते, ठीक आहे, आम्ही आमच्या एका पर्सनल कामासाठी गेलो होतो. मग मात्र प्रिया थोडीशी गडबडले, नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे दोघं जण कुठे गेले असतील आणि काय झालं असेल. तिला शंका येते म्हणून ती लगेचच एका माणसाला या आता सदा आणि मैना यांच्या मागावरती पाठवते, जिथे त्यांना लपवून हिने ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. पण ज्या वेळेला तो माणूस तिकडे गेलाय त्यावेळेला तो तिकडून प्रियाला कॉल करतोय. प्रिया म्हणते, काय झालं, तुला सांगितलंय ना, नको त्या वेळेला सारखा कॉल करत बसू नको. आणि त्यावरती तो म्हणतो, मॅडम नको त्या वेळेचा प्रश्नच नाहीये, मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही मला काम दिलं होतं ना ते काम झालंच नाही. यावरती ती म्हणते, म्हणजे काय काम झालं नाही, म्हणजे काय, तुला सांगितलं होतं ना की काम झालं कीच फोन कर. यावरती तो म्हणतो, काम करायला ते इकडे पाहिजेत ना.
यावरती प्रिया म्हणते म्हणजे? त्यावरती तो सांगायला लागतो या घराला लॉक लावून ते निघून गेलेत. आता मात्र प्रिया गडबडले. काय झालं असेल? अर्जुन सायलीने त्यांना आता ठिकाणावरून शिफ्ट केलं असेल का? एक ना हजार प्रश्न तिच्या आता डोक्यामध्ये येत आहेत आणि तिच्या मनामध्ये विचार येतोय, काय करू मी, कशा पद्धतीने यांचा शोध घेऊ. नाही, जर का अर्जुन सायली यांनी जर का त्यांना आता गायब केलं असेल तर आता त्यांचा पाठलाग करूनच मला आता सत्य समजेल, असा विचार करत आता प्रिया विचार करते. आणि त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली यांच्या ट्रॅपमध्ये ती अडकते. बरोबर रीतीने तिला अडकवण्यासाठी रचलेला ट्रॅप तिला कळतच आणि मग आता तिला ऐकू जाईल अशा ह्याच्यामध्ये अर्जुन सायली एक कॉल करत आहेत. ज्या वेळेला अर्जुन आणि सायली यांनी कॉल केलेला आहे आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन सांगतोय, हा काय त्यांची सोय व्यवस्थित आहे ना? आता अर्जुनने तिकडे एक माणूस ठेवलेला आहे. त्या माणसाला अर्जुनने कॉल केलाय की आता त्या सगळ्यांची तुम्ही व्यवस्थित काळजी घेताय ना? त्यांना काय हवं नको ते सुद्धा पहा आणि त्यांना कसली औषधं वगैरे काही लागतील ती सुद्धा आणून द्या. असं म्हटल्यावर ती प्रियाच्या लक्षात आले, अरे देवा, म्हणजे आता हा अर्जुन त्यांच्याशीच बोलतोय. ते काही नाहीये. आता हे दोघं जण कुठे आहेत हे जाणून मला घ्यायलाच पाहिजे आणि त्यांचा खेळ संपवायलाच पाहिजे. असं म्हणत ती आता इकडे अर्जुन आणि सायली यांच्या मागावरती जात हे दोघं जण कुठे जात आहेत, काय करतायत, किंवा या सगळ्यामध्ये या दोघांनी आता यांना कुठे दडवून ठेवले हे सगळं सगळं शोधण्याचा प्रयत्न करते. आणि प्रियाला असं वाटतं की आपलं नशीब चांगलं आहे म्हणून आपल्याला आता ह्यांचा पत्ता सापडलाय. पण तिला माहिती नाहीये की आता अर्जुन आणि सायली यांनी तिला त्या ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे. मग काय, प्रिया ताबडतोब त्या माणसाला फोन करून सदा आणि मैना यांना आता संपवण्यासाठी सांगत आहे. तोपर्यंत सायली आता अर्जुनला सांगत आहे, अर्जुन सर, आता आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? अर्जुन म्हणतो, आता पुढचं पाऊल म्हणजे सदा मैनाला कॉल कर. कॉल करून त्यांना सांग की तुमची प्रिया तुम्हाला मारण्यासाठी माणसं पाठवत आहे आणि तुम्ही सावध राहा. असं म्हटल्यावरती मग आता सायली लगेचच सदाला आणि मैनाला कॉल. इकडे तोपर्यंत प्रियाने आता इकडे तिच्या माणसाला सदा आणि मैना यांचा दुसरा पत्ता दिलेला आहे आणि ती सांगते या ह्याच्यावरती पोहोचायचं आणि इकडे पोचून तिला आता त्यांना कायमचं संपवायचं आहे. म्हणजे माझ्यासोबत जर का ह्यांनी डबल गेम करायचं ठरवलंय ना तर आता मीच यांचा डबल गेम करते आहे. तू एक काम कर, तू त्या ठिकाणी जा आणि त्यांना संपवलंस ना तरी सुद्धा चालेल. असं म्हटल्यावरती तो आता नेमका त्या लोकेशनवरती पोहोचलाय आणि त्या लोकेशनवरती पोहोचून त्याने डायरेक्ट सदा मैना यांना आता हे करण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याच वेळेला तिकडे आता असलेली तिसरी बाई बघून तो जरा गडबडलाय. त्याला आता माहित नाहीये की हा सगळा काय तिने प्रकार केलेला आहे. आपल्याला का नाही सांगितलं की या सगळ्यामध्ये तिसरी बाई तिकडे असेल, म्हणून आता काय करावं तो थोडासा कन्फ्यूज झालाय. आणि आता ह्या दोघांच्या सोबत तिला सुद्धा संपवायचं का म्हणून तो फोन लावतोय आणि इथेच खरी प्रिया अडकलेली आहे. आता इकडे तो प्रियाला सांगतोय, मॅडम, तुम्ही तर म्हटला होतात की 2च माणसं असतील म्हणून आम्ही जास्त माणसं घेऊन नाही गेलो, पण इकडे 3 आहे, ती तिसरी पण एक बाई आहे. यावरती प्रिया म्हणते, तिसरी बाई कोण? यावरती तो माणूस फोटो पाठवतो. फोटो पाहिल्यावरती प्रियाला तर 440 वोल्टचा झटका बसलाय. ही तर तीच आहे की या लोकांनी मला तिच्याकडे विकलं होतं. अरे देवा, हे सगळं काय चाललंय? म्हणजे आता या सगळ्यामध्ये मी तर पुढती अडकले. अर्जुन आणि सायली यांनी तर माझाच आता उलटा गेम केलेला आहे. काय करू, कसं करू, तिला आता काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि प्रिया या सगळ्यामध्ये चांगलीच गडबडलेली आहे. तिला मुळातच समजत नाहीये की कशा पद्धतीने याच्यातून बाहेर पडावं. पण आता तिला हे समजण्याच्या आधीच सदा आणि मैना यांच्या समोर सत्य आलेलं आहे. आणि तोपर्यंत पोलिसांना घेऊन आता तिकडे अर्जुन आणि सायली हे दोघं सुद्धा पोहोचलेले आहेत. ज्या वेळेला पोलिसांना घेऊन अर्जुन सायली पोहोचलेत त्या माणसाला मात्र आता ताबडतोब जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला त्या माणसाला जेलमध्ये टाकले आणि त्याच वेळेला अर्जुन आणि सायली सांगत आहेत, बघितलं, फक्त 24 तास काय 4 तास झालेले आहेत. या 4 तासामध्ये आता मात्र तुम्हाला समजलं असेल ना की आता तुमची मुलगी काय लायकीची आहे. ती तुम्हालाच मारण्यासाठी माणसं पाठवलेत तिने. काय मैना, कळतंय का? म्हणजे आता तुमच्या मरण्याचा सगळ्यात जास्त फायदा जर का कुणाला होणार असेल तर तो आता तुमच्याच लेकीला. यावरती मैना सांगते, हो, मला समजले हे सत्य, मला सगळं समजलेलं आहे. आणि आता सायले, तू सांग मी काय करू? तू जे काही म्हणशील ना ते करायला मी तयार आहे.
खरं तर मुळातच माझीच मुलगी माझ्या जीवावरती उठले हे मला माहीत नव्हतं, पण तिच्या स्वार्थासाठी ती आता आमचा बळी घेऊ शकते हे मला समजलंय आणि त्याचमुळे मी तुझी साथ देणार. मग मात्र सायली सांगायला लागते, काही नाहीये, उद्याच्या दिवसाला पाडवा आहे, उद्याच्या दिवसाला घरी यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला वंदना जाधव येईल, ज्या वेळेला या आशाताई येतील, त्यावेळेला सगळ्यांनी मिळून आता प्रियाची भांडे फोड करायची आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच महिमा सांगायला लागते, ठीक आहे सायले, तू जसं म्हणशील तसं आम्ही करू, कारण आमचे डोळे आता उघडलेत. त्यानंतर मग आता सदा सांगायला लागतो, महिने, अगं ही तन्वी बनून त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या घराची तर वाट लावले, पण ही आपल्या घरात जन्माला आली ना, तेव्हापासूनच आपलं नष्टर सुरू झालं, आठव जरा. त्यावरती महिमा सांगते, खरंच आहे, मी आत्तापर्यंत कधीही माझ्या 4 पोरी झाल्या तरी एवढं दुःख बघितलं नाही जेवढ्या ह्या 5व्या पोरीने बघितलं. यावरती लगेचच आशा सांगायला लागते, आणि माझ्याकडे आली ना आणि माझी पनवती सुरू झाली. मुळातच या सगळ्यामध्ये माझा धंदा आधी व्यवस्थित चालला होता, पण ही ज्या वेळेला आली ना त्याच वेळेला माझ्या धंद्याची पण वाट लागली. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मात्र मी पण आहे. आता वंदना जाधव, त्याचबरोबर सदा मैना, त्याचबरोबर आशा, हे सगळेजण प्रियाला एक्सपोज करण्यासाठी मात्र आता तुटून पडलेले आहेत. आणि त्यानंतर सायली प्लॅन करते, तो म्हणजे इकडे आता गुढीपाडव्याला सगळ्यांना बोलवते. तो गुढीपाडव्याला आता इकडे सायली अर्जुनने बरोबर प्लॅन केलाय, तिच्या पाठीवरची खूण आता बघून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर सायली आता अर्जुनला सांगते, बरोबर आहे, हिच्या पाठीवरती तीच खूण आहे जी खूण आपल्याला वंदना जाधव हिने सांगितलेली होती, आणि त्यामुळे हे सिद्ध झालेलं आहे की ही बबली आहे. आता वेळ आहे ती म्हणजे सदा मैना, वंदना जाधव आणि त्याचबरोबर आशा या सगळ्यांच्या येण्याची. सगळे ज्या वेळेला मात्र आता येणार त्याच वेळेला खऱ्या अर्थाने प्रियाला एक्सपोज करण्यासाठी आता मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठा ड्रामा घडणार. अर्जुन आणि सायली वाट पाहत आहेत की कधी एकदा सगळेच जण तिकडे येत आहेत म्हणून. आणि त्याच वेळेला सदा मैनाची पहिली एंट्री झालेली आहे आणि त्यांनीच आता मात्र असा काही धमाकेदार गजब घातलेला आहे की आता या सगळ्यामध्ये प्रियाला एक्सपोज करायला अजिबात वेळ लागलेला नाहीये. इकडे दोघं जण तिकडे आल्यावरती प्रिया आता चांगलीच चिडले, आणि तुमचं इथे काय काम, चला निघा इथून, असं म्हणत त्या दोघांना बाहेर काढत असताना सदा आणि महिमा सांगतात, थांब, आम्ही तुझ्यासाठी आलेलोच नाही आहोत, आम्ही इथे आलोय ते म्हणजे सायलेसाठी. सायलेने आम्हाला इथे बोलवलंय. आता मात्र प्रिया अधिकच चिडले, माझे पैसे घेता आणि आता माझ्यावरतीच उलटता. त्यावरती सदा म्हणतो, खबरदार, आम्हाला मारायला माणसं पाठवलीस त्यावेळेला तुला आता बाकी गोष्टी आठवल्या नाहीत का. यावरती मैना सुद्धा खूपच चिडलेली आहे आणि ती सगळ्यांच्या समोर सांगते, हीच ती पोरगी, हीच आमची बबली, आणि हिनेच आता सायलेला सुद्धा हे करण्यासाठी आम्हाला पैसे दिले, आणि हिनेच आता लपून छपून हे करण्यासाठी आम्हाला ठेवलेलं आहे. ते काही नाहीये, आता तुझं भांडं फुटायची वेळ आलेली आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये एक्सपोज केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असं म्हणत त्यांनी आता प्रियाचं भांडं फोडले.